श्रीराम समर्थ. समर्थ रामदास स्वामी वयाच्या 36व्या वर्षी महाराष्ट्रात पैठण येथे आले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यात उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी यांनी दोघांनीही ध्येय ठेवला होता. नाथांची पत्नी म्हणजे समर्थांची मावशी, पण समर्थांनी तशी ओळख त्यांना दिली नाही. तसाच त्यांनी तिथे निवास केला. निवास करतानाही त्यांनी आपली साधना, अनुष्ठान, रामनाम याचा त्याग केला नाही. समर्थ पुढे सांगतात, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊनि पाहे. अवदन्या कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. या श्लोकात समर्थ मनास विनंती करत आहेत, अरे मना, तू सतत नामजप करत राहा, कारण भगवंताची महानता, दिव्यता उत्तम आहे. भगवंत तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे, त्यामुळे त्याची अवज्ञा होईल असे अयोग्य कर्म तू कधीही करू नकोस. मनात आपल्या स्थानी भगवंताचे स्थान निर्माण कर. त्याचप्रमाणे भगवंताचे सतत नामचिंतन असे कर की भगवंताच्या मनात सुद्धा भक्ताचे स्थान निर्माण झाले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, अवज्ञा कधा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्रीराम समर्थ.